नमस्कार. ऊर्जाने विक्रांतवर गोळी झाडल्यामुळे ऊर्जा जेलमध्ये गेलेली असते. हे ऐकून हर्षवर्धनला खूपच आनंद झालेला असतो. शौर्य आणि कुमुदिनी मात्र ऊर्जाला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. पण त्याच वेळेला शिर्के हर्षवर्धनच्या घरात येतो आणि मोठ्याने ओरडतो, ए हर्षवर्धन जहागीरदार, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाला मारण्याची. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? शिर्के, मी तुझ्या मुलाला मारलेलं नाही आणि लपून छपून वार करायची मला गरज वाटत नाही. तेव्हा मात्र शौर्य बोलतो, शिर्के जरा शांत बस. त्यावेळेला शिर्के शौर्याची कॉलर पकडतो आणि शौर्याला बोलतो, शौर्य तू तर काही बोलूच नकोस. मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. खरं सांगायचं तर हे सर्व आहे ना ते तुमच्यामुळेच घडतंय. अरे तुझ्या त्या बायकोची हिंमतच कशी झाली माझ्या माझ्या मुलावरती हात उचलायची. तेव्हा लगेच मोठ्यानी कुमुदिनी बोलते, शिर्के स्वतःला सावरा, नाहीतर नको ते घडेल. तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ऊर्जाने जरी विक्रांतवरती गोळी झाडली असेल तरी सुद्धा विक्रांतने काय काय कारस्थानं केले ते तुम्हाला माहिती आहेत ना. तेव्हा लगेच कुमुदिनी असं बोलताच मोठ्याने शिर्के बोलतो, ते काही असलं म्हणून काय तुम्ही माझ्या मुलाला मारून टाकाल का? तेव्हा कुमुदिनी बोलते, हे बघा शिर्के, नक्की काय घडलंय ते आपल्याला माहिती नाही. त्यावेळेला शिर्के बोलतो, बस झाला कुमुदिनी मॅडम, आता खूप काही सहन केलं. अहो माझ्या एकुलत्या एका मुलाला मी गमावलंय. अजून काय सहन करायचं आहे मी, तुम्हीच सांगा ना. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, तुमचा राग रोष मला सगळं काही पटतंय, पण प्लीज तुम्ही जरा शांत राहा. तेवढ्यात मात्र शौर्य मोठ्याने बोलतो, शिर्के मी तुला सांगतोय, माझ्या ऊर्जानी तुझ्या तुझ्या त्या विक्रांतवरती गोळी झाडलेलीच नाही. मुळात ती त्या त्या ट्रॅप मध्ये अडकलीये आणि तो ट्रॅप कुणी रचला होता ते मी शोधून काढेनच. तेव्हा मात्र हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. हर्षवर्धन चांगलाच गांगरलेला असतो. त्यावेळेला शौर्य घराबाहेर पडत असतो तेव्हा हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, शौर्य थांब, कुठे चाललास? त्यावेळेला कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन आता त्याला अडवू नकोस. हे बघ हर्षवर्धन, तुझे जी काही तत्व असतील ना ती तुझ्याजवळ ठेव. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, मी माझ्या मुलाशी बोलतोय आई साहेब, माझा मुलगा कुठे चाललाय कुठे नाही हे मला कळलंच पाहिजे. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, डॅड तुमचा मुलगा काय आता लहान राहिला नाही, सगळ्या गोष्टी तुम्हालाच सांगून जायला. डॅड प्लीज तुम्ही स्वतः शांत राहा आणि आता नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका डॅड, मी बघेन काय करायचं ते. आणि शौर्य बाहेर पडलेला असतो. त्यावेळेला शिर्के हर्षवर्धनच्या जवळ जातो आणि हर्षवर्धनला बोलतो, हर्षवर्धन आता मात्र मी तुला सोडत नसतो. आतापर्यंत शांत राहिलो पण आता तुझी अशी काही वाट लावेल ना की बघच. तेव्हा मात्र हर्षवर्धन शिर्केला धक्के मारून घराबाहेर काढतो. त्यावेळेला शिर्के बोलतो, हर्षवर्धन आता जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस आणि याची शिक्षा मात्र तुला मिळणारच. हर्षवर्धन स्वतःशीच बोलतो, मला या शौर्यावरती लक्ष ठेवायचं आहे, ह्या शिर्केचा मला विचारच करायचा नाही, पण आता करू तरी काय तेच मला कळत नाहीये. तेवढ्यात हर्षवर्धन बाहेर पडणार त्यावेळेला विजया बोलते, अहो काय चाललंय तुमचं, आता तुम्ही कुणीकडे चाललात? हे बघा आधीच त्या ऊर्जाने नको ती कारस्थानं केलेत आणि आता मात्र तुम्ही शांत बसा. त्यावेळेला लगेच दिव्या बोलते, आई आई तुम्ही हा का विचार करत नाही, ऊर्जा तर जेलमध्ये गेलीच म्हणजे आपल्या घरातलं संकट जेलमध्ये गेलं. आणि खरं सांगायचं तर आपल्या तीर्थाला त्रास देणाऱ्या त्या विक्रांतला तिने मारलं म्हणजे कसं आपली तीर्था सुद्धा आता सोयीस्करपणे बाहेर फिरू शकते, तिला घाबरायची गरज नाही. तेव्हा मात्र विजया स्वतःशीच बोलते, हो हा विचार तर मी केलाच नव्हता, आता तर अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला कुमुदिनी बोलते, वाह वा दिव्या वाह, खरंच तुझा ना काय करावं ना तेच कळत नाही, कौतुक करावं की तुझ्या दोन सनसनीत कानाखाली माराव्या. अगं मोठी बहीण आहेस ना ऊर्जाची, तरी सुद्धा तू असा विचार करतेस. त्यावेळेला आदित्य बोलतो, जाऊ देत ना आजी,
पालत्या घड्यावर पाणी आहे सर्व. कितीही काहीही बोललीस तरी सुद्धा तिला काही एक फरक पडत नाही. आणि खरं सांगू का आजी, आता या गोष्टींचा तू विचारच करू नकोस. मुळात ही बाई कधी सुधारणारच नाही. इकडे मात्र ऊर्जा खूपच अस्वस्थ असते. त्याच वेळेला पूर्वा तिला भेटण्यासाठी आलेली असते. पूर्वा ऊर्जाला म्हणते, ऊर्जा. त्यावेळेला लगेच पूर्वा म्हणते, आई आई तू का आलीस इथे? तुला इथे यायची गरज काय होती? त्यावेळेला लगेच पूर्वा बोलते, मग काय करू ऊर्जा? तू जेलमध्ये असताना मला शांत झोप लागेल का घरात? अगं माझं मन सुद्धा लागत नाही. त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, आई तू इथून जा, तुला काळजी करायची गरज नाही. तेवढ्यात तिथे शौर्य आलेला असतो आणि शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा काळजीच करू नकोस, मी तुला इथून सोडवणार म्हणजे सोडवणारच, शब्द आहे माझा. त्यावेळेला पूर्वा बोलते, शौर्य शौर्य अरे पण हे सर्व कसं काय झालं? त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, हे बघा काकू काकू तुम्ही काळजी करू नका, ऊर्जा जेलमधून बाहेर येणार, मी शब्द देतो तुम्हाला. तेव्हा लगेच पूर्वा बोलते, शौर्य माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू जे काही करशील ते अगदी योग्य करशील याची मला खात्री आहे. पण प्लीज प्लीज लवकरात लवकर ऊर्जाला जेलमधून बाहेर काढ. त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा मला तुला काहीतरी विचारायचं आहे, मला सांग तू त्या फॅक्टरीमध्ये गेली होतीस तेव्हा नक्की काय घडलं? त्यावेळेला ऊर्जा सर्व काही सांगत असते. आणि त्याच वेळेला शौर्य ऊर्जाला बोलतो, ऊर्जा त्या सुशीला ताईंनी तुला चांगलंच अडकवलंय. अगं मुळात तिथे फॅक्टरीच नाहीये, मुद्दामून तुला तिथे घालवण्यात आलं होतं. आणि ज्यांनी घालवलं ना त्याला माहिती होतं की पद्मा आणि विक्रांत तिथेच आहेत. अगं पद्माचा काटा तर काढायचाच होता, पण खरं सांगायचं तर समोरच्या व्यक्तीला त्या विक्रांतला संपवायचं होतं, तेही तुझ्या हातून. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारायचे होते, कळतात का तुला? त्यावेळेला ऊर्जा बोलते, शौर्य असं जर का असेल ना तर हे सर्व. त्यावेळेला शौर्य बोलतो, म्हणजे ऊर्जा प्लीज आता डॅड वरती संशय घेऊ नकोस. तेवढ्या तिथे कुमुदिनी येते आणि कुमुदिनी बोलते, शौर्य जर का ऊर्जाचा संशय हर्षवर्धन वरती असेल तर नक्कीच हर्षवर्धनने काहीतरी केलेलं आहे. शौर्य प्लीज असा विचार करू नकोस, स्वतःच्या बापाकडे दुर्लक्ष करू नकोस. शौर्य हर्षवर्धन किती खालच्या थराला जाऊन वागू शकतो ना हे मी तुला सांगेन. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, ऊर्जा हे सर्व जर का माझ्या डॅडने केलं असेल तर मी तुला शब्द देतो ऊर्जा, मी त्याला सोडणार नाही, पुन्हा डॅड अशी हाक मारणार नाही. त्यावेळेला ऊर्जा मोठ्याने बोलते, शौर्य मी जे सांगते ना तेच खरं आहे. तर इकडे शौर्य घरी आलेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धन खूपच खुश असतो. त्यावेळेला शौर्य हर्षवर्धनला बोलतो, डॅड डॅड मला सांगा तुम्हाला एवढा आनंद कसला झालाय? म्हणजे तुमची सून जेलमध्ये आहे पण तुम्ही मात्र तिला सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही आहात. डॅड असं का? त्यावेळेला तीर्था बोलते, डॅड मला सुद्धा हा प्रश्न पडला. त्यावेळेला विजया बोलते, वाह, म्हणजे तुझ्या बायकोला सोडवण्यासाठी आता माझ्या नवऱ्याने हातपाय चालवायचे का? तिने गुन्हा करायचा आणि निस्तरायचं कुणी तर माझ्या नवऱ्याने? नाही चालणार. तेव्हा मात्र मोठ्याने शौर्य बोलतो, मम्मा तू काय बोलतेस कळतंय का? अगं जरा तरी विचार करून कधीतरी बोल ना. मुळात ऊर्जा फक्त माझी बायको नाहीये, तर खरं सांगायचं तर ती या घरची सून सुद्धा आहे ना. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, शौर्य शौर्य शांत हो. तुला काय वाटलं मी शांत आहे का? शौर्य अरे मी शांत नाहीये, तू नको काळजी करूस, मी ऊर्जाला लवकरात लवकर जेलमधून सोडवेन. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन असं शांत बसून तू ऊर्जाला जेलमधून सोडवणार आहेस? नाही हर्षवर्धन, असं का वाटतंय की कुठेतरी पाणी मुरतंय? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, म्हणजे आई साहेब तुमचं म्हणणं तरी काय आहे? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हे सर्व मी केलंय? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, चोराच्या मनात चांदणं, दुसरं काय? अरे माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. खरं सांगू का शौर्य, अरे बघ तुझ्या बापाने स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल केलंय. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, आई साहेब प्लीज माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल द्वेष निर्माण करू नका.
आई साहेब, तुम्ही काय करताय, कळतंय का तुम्हाला? तेव्हा लगेच मोठ्यानी कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, तू कशा कशा चाली खेळू शकतोस ना, मला चांगलं माहिती आहे. हर्षवर्धन, तू एक नंबरचा खोटारडा आहेस, खोटारडा. आणि तुझ्यासारख्या माणसाला मी धडा शिकवणारच. आज तुम्ही सर्वांनी मिळून ऊर्जाला एकटं पाडलत, पण शौर्य तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, काय सारखं ऊर्जा 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 लावलंय? अरे, त्या मुलीने त्या विक्रांतचा खून केला, मग तिला शिक्षा व्हायला नको का? त्यावेळेला लगेच शौर्य टाळ्या वाजवतो आणि बोलतो, वा डॅड वा, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. आता तुम्ही जे काही वागताय ना डॅड, ते चुकीचं वागताय. तुम्ही ऊर्जावरती संशय घेताय. अहो, तुम्ही तर समजून जायला पाहिजे होतं की ऊर्जा कधीच असं करूच शकत नाही. तुम्ही ठाम पाहिजे होतात. पण आता मात्र मला कळून चुकलं डॅड, तुम्ही ऊर्जाला अडकवलंयत. आता जर का खरोखर माझ्या हातात पुरावे असते ना डॅड, तर तुमची गचांडी पकडत तुम्हाला फरफटत जेलमध्ये टाकलं असतं. कारण त्यावेळेला मात्र मी पाहिलं नसतं की समोर कोण आहे म्हणून. तेव्हा मात्र हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो आणि हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, शौर्य बस हा, अति होतंय आता. खरं सांगायचं तर तुझ्या तोंडून असे शब्द कसे काय निघू शकतात ना, तेच मला कळत नाही. तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती शौर्य. त्यावेळेला शौर्य बोलतो, डॅड, मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती. आता मी तुम्हाला डॅड अशी हाक तरी मारतोय, पण जर का ऊर्जाला अडकवण्यासाठी तुम्ही हे सर्व करत असाल तर डॅड, तुम्हीच कायमचे जेलमध्ये तर जाल, पण हा मुलगा मात्र तुमच्यापासून कायमचा दुरावेल. तुम्हाला कधीच पुन्हा डॅड अशी हाक मारणार नाही. तेव्हा लगेच विजया बोलते, शौर्य, काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? आणि तुझ्या डॅडशी बोलायची अशी हिंमतच कशी झाली? तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, विजया विजया थांब, आज मला सुद्धा बघायचंय शौर्य किती खालच्या थराला जाऊन बोलतो. त्याला फक्त त्याच्या बायकोचंच प्रेम दिसतंय. तेव्हा लगेच शौर्य बोलतो, हो, तुम्हाला जे समजायचंय ते समजा डॅड. माझं तुमच्यावरती सुद्धा खूप प्रेम आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही ऊर्जाला अडकवलंयत ना, ती पद्धत मात्र चुकीची आहे. तेव्हा तीर्था लगेच हर्षवर्धनला बोलते, डॅड डॅड, हे सर्व तुम्ही केलंय. डॅड, जर का हे सर्व तुम्ही केलं असेल ना, तर मला सुद्धा आज तुमची कीव येते, कीव. तुम्ही असं कसं काय वागू शकता? तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, तीर्था तीर्था शांत हो. त्यावेळेला तीर्था बोलते, कशी शांत होऊ आजी, तूच सांग ना, कशी शांत होऊ? अगं, त्या ऊर्जा बहिणींनी माझ्यासाठी काय नाही केलं, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही आणि त्या विक्रांतच्या तावडीतून मला सोडवलं. आणि त्याच ऊर्जा बहिणीला आज माझ्यामुळे नको ते सहन करावं लागतंय. त्यावेळेला लगेच शौर्य बोलतो, तीर्था तू शांत हो. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, काय चाललंय काय तुमचं? अरे, बापाला सगळ्यांनी सापळ्यात अडकवायचं ठरवलंय का? बाप म्हणजे तुम्हाला काय वाटलं काय रे? आणि शौर्य, तू मला डॅड अशी हाक मारणार नाहीस अशी धमकी देतोयस? बापाला धमकी देतोयस? तुझी एवढी हिंमत झाली? त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन, स्वतःवर कंट्रोल ठेव, कारण हे सर्व जे काही चालू आहे ना, ते तुझ्यामुळेच चालू आहे. तूच जबाबदार आहेस या सर्व गोष्टींना. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, बस झालं शौर्य, आधी पुरावे शोधून दाखव आणि नंतर माझ्यावरती आरोप कर. त्यावेळेला शौर्य बोलतो, खरं सांगू का, पुरावे तर मी शोधणारच, आणि असे तसे नाही, चांगलेच पुरावे शोधेल. आणि तिथून शौर्य निघून गेलेला असतो. त्यावेळेला हर्षवर्धन चांगलाच चकित पडतो. तो स्वतःशीच बोलतो, शौर्यला माझ्या विरोधात काहीतरी सापडलंय किंवा काहीतरी संशय आलाय म्हणून तर तो असं वागतोय. नाहीतर शौर्याची एवढी हिंमत की तो माझ्या विरोधात असं काहीतरी बोलेल? नाही नाही, काहीतरी आहे जे मला दिसत नाहीये. काय करू मी आता? इकडे मात्र ऊर्जा खूपच रडकुंडीला आलेली असते. ती स्वतःशीच बोलत असते, त्या हर्षवर्धन जहागीरदारवर विश्वास ठेवला, तिथेच सगळं काही चुकलं. आता काय करावं तेच कळत नाहीये. पण आता मात्र मी शांत राहणार नाही. काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करणार. मी अशी खचून जाणार नाही. त्यावेळेला
इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात आणि ऊर्जाला बोलतात, ऊर्जा शिंदे, खरं सांगायचं तर तुम्ही असं वागाल असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यावेळेला ऊर्जा बोलते, काय नाही इन्स्पेक्टर साहेब, खरं सांगू का, काही काही गोष्टी मला समजत नाहीये नक्की काय खरं आणि काय खोटं ते, पण एक ना एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येणारच आणि त्यावेळेला मात्र मी एकेकाला सोडणार नाही. इकडे विजया हर्षवर्धनला बोलते, अहो अहो मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय, पण शौर्याचं बोलणं तुम्ही एवढं मनावर घेऊ नका. अहो शौर्य आपला हे सर्व बोलतच नाहीये, हे जे काही बोलतोय ना ते फक्त आणि फक्त ती ऊर्जा शिंदे. तेवढ्यात हर्षवर्धन बोलतो, खरं सांगू विजया, आज मला पूर्णपणे खचल्यासारखं झालं. अगं मी एक नामांकित ॲडव्होकेट आहे तरी सुद्धा आज हरल्यासारखं झालं, कारण माझ्या दोन्ही मुलांनी माझ्यावरती नको नको ते आरोप केले. त्यावेळेला आदित्य बोलतो, पण डॅड स्वतःच्या मनाला विचारा, खरोखर हे आरोप चुकीचे आहेत का? डॅड तुम्ही जे काही वागलाय ते चुकीचं नाही असं वाटतंय का तुम्हाला? त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, आदित्य तू सुद्धा असा विचार करतोस? त्यावेळेला आदित्य बोलतो, डॅड तुम्हाला स्वतःला माहितीये की तुम्ही चुकीचं वागलायत आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगतोय. डॅड प्लीज हे सर्व सावरा आणि ऊर्जाला जेलमधून बाहेर सोडवा. तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो, अरे काय चाललंय तुमचं? ऊर्जाला सोडवा, ऊर्जाला सोडवा, मी काही हे आहे का? अरे एवढ्या सहजासहजी कशी सुटेल ती? तेव्हा आदित्य बोलतो, जसं तिला अडकवलं तसं. त्यावेळेला हर्षवर्धन त्याच्याकडे बघतच राहतो. त्यावेळेला आदित्य बोलतो, डॅड इतकी वर्ष मी तुमच्या सोबतच आहे, तुमचे सगळे डावपेच मला माहिती आहेत डॅड, आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, हे सर्व थांबवा डॅड, नाहीतर सगळं काही अंगाशी येईल. त्यावेळेला मात्र त्याला खूपच राग आलेला असतो आणि त्याची बोबडीच वळलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शौर्याने हर्षवर्धनला जी धमकी दिलीये, सत्य समोर आणलं आणि जर का त्याच्यामध्ये तुमचा हात असला तर डॅड म्हणून हाक मारणार नाही, तर खरोखर शौर्य हर्षवर्धनचं सत्य समोर आणू शकेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.